अरे अगं हळू की. अगं काय बंजारी आहेस का काय? डोकर पडल्यावर का वागतेस तू? तुलाच घाई होती ना त्यांना प्रपोज करायची, मग आता येळ आली तर तूच कशाला कच खाल्लीस? येळ होता तर त्यांच्याशी बोलून टाकायचं ना. हे याचं काय लोणचं घालायचं आता? अगं संजय, माझं महत्वाचं बोलणं होतं ना, मग तशा महत्वाच्या बोलण्यासाठी तसा माहोल नको का? माहोल? मग होता की माहोल? नव्हता ग संजय, नव्हता. समजा फेस झालत. अगं डायरेक्ट गेलो असतो, डायरेक्ट प्रपोज मारला असता, डायरेक्ट होकार मिळाला असता. पण तसं झालं का? नाही. तेच तर. पहिलं तर शेतात गेलो, मग कुठली कोणची ती टरमाळी आली, तिने तर पार नाटच लावला समजायला आणि समजा फेस केलं. जाऊ दे, बेटर लक नेक्स्ट टाइम. अगं असं नेक्स्ट टाइम करत बसलीस ना तर सुजित भाऊजींसारखा एकदम वन पोरगा तुझ्या हातात निघून जाईल बरं का. मग बस हरी हरी करत. तसं काय बी नाही होत ग संजय. लाईफ मध्ये कधी काय होतंय तुला माहितीच असतं ना. मी तुला आत्ताच सांगते, आमच्या सुजित भाऊजींच्या मागं लय मोठी लाईन आहे बरं का पोरींची. कोण आहे? तू फक्त नाव सांग मला. ते आता नाव कशी सांगायची ना, एक असेल तर सांगता येईल है की नाही. तू त्याच्यात पडू नको. मी काय म्हणते, तू तुझं कॉन्सन्ट्रेशन अजिबात हलू देऊ नकोस बघ. काय तुझं असं लक्षावर फोकस ठेव. माशाचा डोळा एवढंच तुझं लक्ष आहे. तुला सुजित भाऊजींचं मन काही बी करून जिंकायचं आहे. बघा मग लाईन लय मोठी. तू माझ्या ओळखीची आहेस की नाही म्हणून मी तुला बॅकडोर न जाऊ देते. आणि तू माती खाते. मातीचं नाव घेऊ नको ग, त्याच्यामुळे माझा पार कॉन्फिडन्स गेलाय. बरं ठीक आहे, नाही घेणार, पण तू लवकरात लवकर हालचाल कर बरं, नाही तर तुझं बॅकडोर पण बंद होईल. असं कसं मागचा डोर बंद होईल? तुला मोनीचा जलवा माहित नाही काय? त्यांच्या बर्थडे दिवशी त्यांना प्रपोज करते की नाही बघ. बर्थडेच्या दिवशी असं का? आणि मग तुझ्या त्या थेअरीचं काय झालं? बर्थडेला नको, ते ऑकवर्ड होतील आणि ह्या वन त्या. संजय, थिंक पॉझिटिव्ह. चांगला विचार करायचा नेहमी. तू विचार कर ना, त्यांना त्यांच्या बर्थडे दिवशी मी प्रपोज केलं तर त्यांना केवढं मोठं गिफ्ट मिळेल. कसली पलटोयस ग? आमा, आपली तयारी लय जोरात आहे. ठीक आहे, आता तुझं तू बघ, मला ह्याच्यात पडायचंच नाहीये. तू लय अवघड आहेस बघ. मला तसं पण असतंय. तू काय का शिकवतीस मला? तू दाजींसमोर फडाफडा बोलायचीस वे? बुलेट ट्रेन होते मी, बुलेट ट्रेन. थांबायचंच नाही ना. नुसतं फेक. मोने, मी फेकत नाहीये बरं का. मी फेकत नाहीये. तुला जर खोटं वाटत असेल ना तर तू आत्ताच्या आत्ता जा ह्यांना जाऊन विचार. असे दना बोलायचे ना मी त्यांच्या समोर. थांबायचंच नाही. बोलणार की बोलणार. तेव्हा ते तुझे दाजी होते ना. बोललीस खाल्लीस माती. मातीचं नाव घेऊ नको म्हणलं होतं की नाही मी? ठीक आहे. मग आता काय करणार आहेस या केस मध्ये? म्हणजे तू अजिबात काळजी करू नको. तर मीच माझ्या जीवनाचा डायमंड कार. म्हणजे संजय जस्ट चिल. म्हणजे तू नाच सोडणार आहेस? खुळा करू. हे भारी आहे. बरं चल, आता लय उशीर होतोय, तू निघ, मी पण निघते. संजय, आज त्या पोरीमुळे सुजित माझे होता राहिले. काय बोलतीये? तिने तुला टच केलंय पण घाव माझ्या काळजावर लागलाय. त्यामुळे आता तिला तर सोडत नसते मी. अगं कोण कुठली पोरगी ती? तिचं कुठे एवढं मनावर घेती तू? पृथ्वी गोल आहे ग, कधी ना कधी समोर येईलच की. मग हिसाब बरोबर करीन मी. समोर येईल, येऊ देत. आता जा, उशीर होतोय, नीट जा. दादासाहेब, महत्वाचं आहे का? हो. तुमचं जेवण झाल्यानंतर रात्री आपण चर्चा करूया. काय पोट उपाशी असलं ना तर मेंदूकडे रक्तस्राव वाढत जातो आणि माणूस उत्तेजित होतो आणि संवादापेक्षा वाद होण्याची जास्त शक्यता असते. आणि वाद घालणं आम्हाला आवडत नाही. मी संध्याकाळपासून तुमची वाट बघतोय. दिवसभरातून 12 फोन केलेत. बरं कॉल बॅक असा मेसेजही केला, पण तुम्ही कामात अत्यंत बिझी होतो आम्ही. फोनवर बोलणं आमच्या तत्वात बसत नाही. मोबाईल फोन अत्यंत निरर्थक गोष्ट आहे असं आमचं मानणं आहे. काय समोरचा माणूस बोलतो एक आणि ऐकणारा समजतो दुसरंच. त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष फेस टू फेस बोलणं कधी बी बेस्टच. तसा मेसेज केला असता ना. रणजितराव, आम्ही काय बोलतोय ना ते तुमच्या डोक्यात बसत नाहीये. मेसेज आणि आम्ही
हे मेसेज बिसेज करणं आमच्या कामात बसत नाही. हरकत नाही, या बसून समक्ष बोलू. तुम्ही न ऐकण्याची भीष्म प्रतिज्ञाच केली आहे का? दादासाहेब प्लीज, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. प्लीज. दादासाहेब एक मिनिट. तुम्हाला काही सांगायचंय, काही विचारायचंय? सांगायचंय. वाटलंच. बोला. आज ऑफिसला गेलो होतो. ते बोलणं झालंय आपलं. आम्हीच तुम्हाला सोबत ऑफिसला नेणार होतो, पण आमचं बाहेर काम निघालं म्हणून आम्ही ऑफिसला गेलो नाही. पुढे बोला. तर आपल्या ऑफिस मधले नवीन कारभारी कृष्णा मोहिते. कारभारी नानाच आहेत, ते सोडा. पुढचं बोला. त्या कृष्णा मोहितेंचं वागणं जरा विचित्र वाटलं मला. हा, जरा भाबडा येतो. नाही दादासाहेब, मला तो भाबडा नाही वाटला. उलट का? काय झालं? मी फायलींचं कपाट उघडायला गेलो तर त्याने मला उघडू दिलं नाही. रणजितराव, कृष्णा मोहिते असा कधी वागतच नाही. काही ना काही कारण तर दिलं असेल त्याने. नाही, विनाकारण आम्ही कोणाला माजूच देत नाही. हो, त्याने कारण दिलं. म्हणाला कपाटाची चावी हरवली. बघा, म्हणलं ना, काही ना काही कारण असणारच. अहो रणजितराव, आता माणूस म्हणलं तर चुका होणारच. आता तेवढ्यासाठी त्याला काय सोळावर देऊ का? नाही, तुम्ही म्हणत असाल तर आता त्याला नोकरीवरून काढून टाकतो. दादासाहेब काम डाऊन. हे बघा, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका. मला त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे कारण पटलं नाही. आणि हे असं कधीपासून व्हायला लागलं? आय मीन, आपल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींच्या चाव्या नानांकडे असतात. नानांशी बोललो तर ते म्हणाले हल्ली माझ्याकडे कुठलीच चावी नसते. रणजितराव, काला परत्वे गोष्टी बदलत राहतात. बदल ही एकच गोष्ट कायम असते आयुष्यात. लय गोष्टी बदलल्यात आता. आणि नानांचं आता वय झालंय. नानांना पेलवत नव्हतं म्हणून त्यांचे खांदे आम्ही मोकळे केले. नाही दादासाहेब, मला पटत नाहीये हे. तुम्हाला गोष्टी पटाव्यात म्हणून सांगत नाहीये. जे आहे ते सांगतोय. तुम्ही काही लपवत तर नाही आहात ना माझ्यापासून? दादासाहेब भाऊजी, तुमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येऊ का? नको. काय रणजितराव, तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आला जशा या आत्ता कॉफी घेऊन आल्या ना, तसा यांनी प्रॉब्लेम आणला. कसं आहे, तुमच्यापासून गोष्टी लपवणारी इतकी माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत की प्रत्येकाचा तुम्हाला संशय यायला लागलाय. दादासाहेब तसं नाहीये. तसंच आहे. नाही काय रणजितराव, ज्यांच्यावर तुम्ही संशय घ्यायचा ना त्यांच्याकडून कॉफी घेताय. आणि जी लोक तुमच्यासाठी आदरस्थानी आहेत, तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहेत, या घरासाठी झिजली आहेत, त्यांच्यावर तुम्ही संशय घेताय. झालं तुमचं? नाही, तुमचं जरी झालं नसलं तरी आमचं झालंय. घ्या कॉफी, घ्या, थंड होईल. आणि आम्ही इथं थांबलो तर आमचं मस्तिष्क गरम. आता माफ करा मला. मी केलेल्या चुकांमुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागतंय.
आणि ते पण तुमची काही बी चूक नसताना. माफ करा. काय काय नवीन उपाय करायला सांगतील तुमचे बाबूजी. कुत्रा पाळणं ठीक आहे, मांजर पाळणं ठीक आहे, क्रोध खूप आलो. तसं पण लग्न झाल्यापासून हसतमुख चेहरा फार कमी वेळा बघितलाय तुमचा आम्ही. पण गेल्या वर्षभरात असा रागानं तमतमलेला, तो राग कंट्रोल करण्यासाठी असं नागपुडी फुगवलेला चेहरा लई वेळा पाहिलाय. तुम्हाला जर आमचा चेहरा बघायचा नसेल, घर खूप मोठं आहे, बाहेर निघा. अर्धांगिनी बायकोत ना मी तुमची. काही गोष्टींना दुसरा ऑप्शन नसतो ना, त्यातली ही गोष्ट आहे. राजश्री, आमचं डोकं गरम आहे. उगाच तुम्ही पोळून घेऊ नका, पस्तावाल. पस्तावा होतोय ना? आमचं ऐकलं नाही त्याचा पस्तावा होतोय ना? सांगितलं होतं. लोह चुंबक लोखंडाला कसं ओढून घेतं, तसं ती पोरगी आपल्या नवऱ्याला. हो, तुमची बुद्धी किती, तुम्ही बोलताय किती. चमड्याचं आहे म्हणून टिकलंय. मातीचं असतं ना तर फुटलं असतं आणि आम्ही सुटलो असतो. बाबूजी, बाबूजी, तुमची आज्ञा आहे म्हणून आम्हाला यांना सहन करावं लागतंय. वड्याचं तेल वांगावर काढायची सवयच आहे ना, आणि आमच्यामुळे नाही बरं का. रणजित भाऊजी म्हणून तुम्हाला राग कंट्रोल करावा लागतोय. तुमचा भाऊ काय स्वस्त बसणार आहे का? तुमच्या कामात दखल घेईल आणि तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढेल. वास येणाऱ्या गोष्टी अशा लपवून ठेवता येत नाहीत, वासामुळे लगेच बाहेर येतात. राजश्री, आओ, नाही वरडा तुम्ही, वरडा. आमच्या सांगावर वरडा. आम्हीच हक्क दिला ना तुम्हाला, गळ्यात हे टोरलं बांधून, कपाळाला कुंकू लावून. आता त्या दिवशी तुम्ही तुमच्या फेवरेट नोकराला सांगून त्या कपाटाच्या किल्ल्याला लपवल्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही की नाही? तेवढ्या पुरती फक्त वेळ मारून नेलीत तुम्ही. जर रणजित भाऊजींनी उद्या दुसऱ्या माणसानं बोलवून ते कपाटाचं लॉक तोडून घेतलं, मग त्यांना लगेच कळेल ना तुमच्या माणसानं किल्ली का लपवली होती ते. जी काय तुमची निळी हिरवी लाल पिवळी फाईल असेल ती त्यांना सापडणार. मग त्यांचं फावल आणि तुम्ही करत बसा बाबूजी मार्ग, बाबूजी मार्ग. तुम्हाला सांगतोय अजूनही वेळ गेलेली नाही. त्या पंजाबरावच्या पोरीला घराबाहेर काढा. ज्या दिवशी ती पोरगी घराबाहेर पडेल की नाही, तुमचा भाऊ पॉवरलेस होते की नाही बघा. अहो, ती पोरगी रणजित भाऊजींचा बॅकबोन आहे हो. घराबाहेर पडली की तोच कसा कडकन मोडतोय बघा. ज्या पोरीचं तोंड आमचा भाऊ पाहत सुद्धा नाही, ती पोरगी आमच्या भावाचं बॅकबोन. तुमच्या बुद्धीचं दिवाळ निघालंय राजश्री. असं तुम्हाला वाटतंय? आमचं ऐका, फायद्यात राहिला हो. वाटलं तर एकदा बाबूजींशी बोलून घ्या ना, विचार त्यांना. विचारलं का? काय म्हणले? सुबुद्धी दिली ना बाबूजींनी बायकोचं ऐकायची. हे खाऊन आणि आपलं तोंड बंद ठेवा, हाच एक मार्ग सापडलाय आम्हाला.
सगळा सगळा शांतपणे सगळा, फक्त आमचं डोकं खाऊ नका. हो हो हो, बाबूजी आपका आशीर्वाद, बाबूजी आपका आशीष, बाबूजी आपका मार्गदर्शन. हो हो हो, नाही नाही, ऋषिकेशला येऊन अनुष्ठान केल्यानंतर स्वप्न पडायची बंद झालीत. दादासाहेब भाऊजी आता या वेळेला इथं पण मनाला शांती अजून मिळत नाही. दरवेळेस काहीतरी नवीन प्रॉब्लेम, दरवेळेस. आता आमचे लहाने बंधुराज घरी परत आलेत. मागच्या वेळेला पण असंच काहीतरी बोलत होते. बाबूजी आपका आशीष, बाबूजी आपका मार्गदर्शन. हो बाबूजी, आम्ही आमच्या लेवलला मॅनेज करतोय. हो हो, आम्ही रोज ध्यान करतो, एकभुक्तही होत. हो हो, बरोबर आहे. आमच्या मनातलं गिल्ट कधी कधी डोकं काढतं वर. आपल्या मनातलं गिल्ट कोणाला तरी सांगितल्याने आपलं मन हलकं होईल, म्हणून आपल्या समोर आम्ही व्यक्त झालो. बाबूजी गिल्ट कबूल. बाबूजी, आम्हाला स्वतःपेक्षा आपल्यावर जास्त विश्वास आहे. हो 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 बाबूजी, आम्ही ध्यान करण्याची वेळ वाढवतो. बाबूजी आपका आशीष. चरण स्पर्श.